की ही चिठ्ठी द्यायची आहे तिला. काय समोरीला या काय त्यावर तर कायच लिहिलेलं नाही या. तू केलंय ना, माहितीये मला. तूच केलंय सगळं मला वाचवण्यासाठी ना. नाहीतर ही नव्हतं शक्य नाहीये हे. पण तू भेटत का नाहीयेस? असं का करतेस? हे सगळं काय आहे? तू समोर का नाही येते? मला फक्त ना एकदा थँक्यू बोलायचंय, बस एकदा थँक्यू. समोर ये ना एकदा प्लीज. मला तुझ्याशी बोलायचंय. ये ना समोर. नाही आली ना मी शोधेन. तुला शोधेन. हा, कुठे आहेस तू? काय हो असे काय बघतास? खेटरानं पूजा करू खोई. माझी तुम्ही खेटरान पूजा करणार असास? म्हणजे तुमका अजून मीच चुकीचं वाटतंय काय? होय, काय गरज होती त्या सुशल्याचं ऐकून कावेरीवर संशय घेऊची? तुमची भावजाई काय धुतल्या तांदळावर की नाही? अहो मी बघितलं काहीतरी शोधी होता. शोधित होता ना, पण चिठ्ठीच शोधित होता हे सांगितलं ना त्यांना. आणि याचं कोरू बागत कोण किती शोधत? चेडवचा विचार करतोस त्याच्यात काय चुकलं नाही. पण कोणाच तरी ऐकून कोणावर संशय नाही बारा नाही. सुशल्याचा ना त्या कावेरीवर राग हा मनाशी कारस्थान करता. कारस्थाना कोणाची आणि काय सुरू असत ना ती तुमका एक दिवस बरोबर कळत. कळात तेव्हा कळात, पण परत हे असं काही करू नको. माझ्या चेडवाच्या आयुष्याचा प्रश्न मी गप रवणार नाही. उद्या त्याच्या नादाक लागून त्या पोरांगडा पळान गेला म्हणजे खूळ लागला काय? पूर्वान तोंडावर सांगितलं ना त्याचा काही संबंध नाही म्हणा. आपण पण विश्वास ठेवू खोय. माझ्या चेडवावर विश्वास आहे, पण त्या कावेरीवर अजिबात नाही. तो काय आता माहितीये काय तुमका? खूळ लागला ते का? त्या का नाही त्या सुशल्या खूळ लागला. सोड ना तो विषय. क्या सहजासहजी सोडू का हा विषय? झाला असेल गैरसमज. गैरसमज? काय बोलतोय सयाजी तू? सयाजी मी वाचली ही चिठ्ठी. या चिठ्ठीत लिहिलं होतं अरे, आणि मला लिहिता वाचता येतं. अनपढ अशिक्षित नाहीये मी सयाजी. सयाजी मी वाचली ही चिठ्ठी. या चिठ्ठीत लिहिलं होतं त्या मुलाने ना स्वतःचा फोन नंबर लिहिला होता. पूर्वाला फोन करायला सांगितलं होतं या चिठ्ठीत. स्वतःच्या डोळ्यांनी वाचली ही चिठ्ठी सयाजी, आणि तू म्हणतोस गैरसमज झालाय? मग ती चिठ्ठी कोरी कशी निघाली? ते मला माहिती नाही, पण कुणीतरी काय? ती चिठ्ठी तुझ्या हातात होती, तूच वाचलीस, तूच सगळ्यांना दाखवलीस. आणि कुणीतरी काय? कोण काय करणार तिला? सयाजी मी सांगते ना, त्या कावेरीकडे ना काहीतरी असणार. म्हणजे काळी जादू. वेडी आहेस का? हो. तसं असतं तर तिने तिचं आयुष्य सोपं करून घेतलं नसतं. तिला होणारा त्रास कमी झाला नसता. असं काही नाहीये. ठीक आहे, तू म्हणतोस ना असं काही नाही, आपण असं समजूया असं काही नाहीये. मला सांग, ही चिठ्ठी 100% कावेरीकडे आली होती बरोबर? हो. तू स्वतःच बघितलंस ना कावेरी ही चिठ्ठी शोधत होती ते. हो. मग सांग सगळ्यांना की ती चिठ्ठी जी कावेरीला आली होती. कावेरी ही चिठ्ठी शोधत होती आणि ही तीच चिठ्ठी आहे ज्या चिठ्ठीमध्ये त्या मुलाने पूर्वासाठी निरोप लिहिला होता. चल सांग सगळ्यांना. एक मिनिट, तू इथे बस. काय? इथे बस. सयाजी. इथे बस. हे बघ, वाद नको. त्या निरोपाचं मला माहिती नाही, पण कावेरी चिठ्ठी शोधत होती हे नक्की. आणि तसाही मी सांगून काय उपयोग? चिठ्ठी तर सापडलीच नाही ना.
सुषमा, वाद नको. या घरातल्या लोकांच्या वादात पडायला नकोय. काही फायदा नाही. फायदा आहे ना, मला फायदा आहे. या माणसांना जोडणारी ती साखळीच तोडायची मला. या घरात त्या कावेरीचं खूप कौतुक होतंय ना, मला तिला अद्दल घडवायची आहे. पण तिला का त्रास? सयाजी, तिला झालेला त्रास तुला बघवत नाहीये का? हा? आणि तिच्यामुळे मला जो त्रास होतोय त्याचं काय? मी सांगते ना, त्या कावेरीकडे काहीतरी जादू आहे. बघ ना, तुझ्यावर भुरळ पाडलीये तिने. बघ ही चिठ्ठी. कुठे आहेस तू? मला भेटायचंय. कावेरी, कावेरी, काय झालं? काय नाही. काही शोधत होतीस का तू? नाही, काय नाही. कावेरी, काय टेन्शन आहे? मी वर काम करतो माझं. अभि, काय झालं? अभि, आपण काही चूक केलो तर मैत्री तुटू शकतो. कावेरी, कधी कधी ना आपल्याकडून अशा काही चुका होतात ना ज्या आपल्याही लक्षात नाही येत. पण पुढच्या माणसाला आपलं वागणं चुकीचं वाटू शकतं. अशा वेळेला मैत्रीवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे. हा, पण अभि, जे समोर व्यक्ती आहे ते पण समजून घेतला पाहिजे ना. बरोबर आहे, पण त्याने समजून घ्यावं यासाठी आपण त्याला वेळ पण द्यायला हवा ना. हा, वेळ दिला. वेळ दिल्यानंतर गोष्टी तसंच राहिलं तर? असं नाही होत, कारण तुझी मैत्री तिच्यासाठी पण तेवढीच महत्वाची आहे. पूर्वाला जरा वेळ दे कावेरी. मला माहिती आहे तिच्या वागण्याने तू अस्वस्थ झालीस. आता ती ज्या मनस्थितीतून जातीये ना त्याचा आपण विचार पण नाही करू शकत. तिला जरा वेळ दे, सगळं सॉल्व्ह होईल. हॅलो, मी कसं सांगू तुला? मी पूर्वाबद्दल नाही. पूर्वा, मला माफ कर. तुला त्रास द्यायचा नव्हता, पण खरंच माझं आजही तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. मला तुझ्याशी फक्त एकदा बोलायचंय. मी तुला माझ्याशी लग्न करण्याची जबरदस्ती करणार नाही. मला तुझं मन जिंकूनच पुढे जायचंय. खात्री आहे आजही तुझ्या मनात कुठेतरी माझ्यासाठी जागा असेल. तू कितीही नाही म्हणालीस तरी आजही तुझे डोळे मला बरंच काही सांगून जातात. कारण आजही त्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी येतं. तुझं माझ्या आयुष्यात परत येणं एवढं सहज घडून आलेलं नाही. त्यामागे फक्त आणि फक्त एकच कारण आहे, आपलं एकमेकांवर अजूनही असलेलं प्रेम. मला एकदा तुझ्याशी बोलायचंय.
तुझी वाट बघत राहीन. माझा नंबर देतो. विनय. हॅलो. विनय, हो बोलतोय. आपण? मी अभिराम नाईक, पूर्वाचा काका. बोला. तू पूर्वासाठी पत्र लिहिलंस? हॅलो. मी ते पत्र, त्यातच तुझा नंबर लिहिलेला होता. मी प्रेम करतो पूर्वावर, म्हणूनच ते पत्र पाठवले. नकार नाही देणार. विनय, आपण एकदा भेटू शकतो का? मला एकदा भेटायचंय तुला. ठीक आहे, मी भेटतो तुम्हाला. बँकेच्या चौकाजवळ भेटतो. चालेल. हो, ओके. पूर्वा, पूर्वा, ऐक ना. पूर्वा, पूर्वा, मैत्री असं तुटू शकतो का? बाकी मलाही तुझी मैत्री नाही ग तोडायची. मलाही वाईट वाटतंय, पण तू समजून घे ना. मैत्रीत एखाद्याला दुखावलं ना तर त्याचा त्रास दोघांनाही होत असतो. तुला होणारा त्रास आहे ना तो मलाही होतोय ग. तेव्हा ज्यामुळे वाद होणार असतील ना असे विषयच आपण बंद करूयात ना. बरोबर आहे. मैत्री तुटली, दोघांना त्रास होतो. मला जी त्रास होतीये ती तिला पण होत असेल, म्हणून समोर नाही येते ती. कुठे आहेस तू? काय करतोस तू? बँकेत जॉब करतो. घरी कोण कोण आहे? आई, बाबा आणि मी असतो. पूर्वाला कधीपासून ओळखतोस? कॉलेजच्या पहिल्या वर्षाला भेट झाली. म्हणजे अगदी सहज भेटलो होतो आम्ही, पण नंतर का कुणाच ठाऊक कळलंच नाही. भेटावंसं वाटायचं, तिच्याशी बोलावंसं वाटायचं, आणि मग मी प्रेमात पडलो तिच्या. आणि ती? दोघांनाही काहीतरी वाटत होतं हे नक्की, पण एकमेकांना सांगताना दोघंही गोंधळून जायचो. शेवटी मी हिम्मत केली आणि सांगितलं पूर्वाला. हो म्हणाली ती. पण आम्ही ठरवलं होतं की घरच्यांच्या विरोधात जाऊन काहीही करायचं नाही आपण. पण एक दिवस अचानक पूर्वाच्या बाबांनी आम्हाला बघितलं आणि तिचं घरातनं बाहेर पडणंच बंद झालं. मी 1-2 वेळा घरी जाण्याचाही प्रयत्न केला, पण पूर्वाची भेट नाही झाली. नंतर समजलं की तिचं लग्न झालं. मी तिथेही गेलो, पण दरवाजा बंद केला तिने. संस्कारांना घट्ट पकडून राहिली. आणि शेवटी आयुष्याचं काय झालं? मी मात्र ठरवलं की तिला तिच्या निवडलेल्या मार्गाने जगू दे. मी नाही करणार लग्न.
आई बाबा मागे लागलेत. रोज नवनवीन मुलींच्या पत्रिका दाखवतो. मी मात्र नकार देतो. आणि आता जेव्हा पूर्वाला पाहिलं तेव्हा असं वाटलं की कदाचित ह्याच वेळेसाठी थांबलो असेल मी. खरं प्रेम आहे ना, मिळवायचंय. म्हणून ते पत्र पूर्वाने नाही वाचलं कदाचित तिने पत्र. माझ्या हाती लागलं पत्र ते, म्हणून मी तुला भेटायला आलो. दादा किती झाले? 20 रुपये झाले. 20 रुपये. ठीक आहे. काकानो, एक वडापाव. हे बघ विनय, मला माहितीये तू पूर्वावर प्रेम करतोस, पण आधीची पूर्वा आणि आताची पूर्वा खूप वेगळी आहे. खूप गोष्टी तिच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. मला नाही फरक पडत. आणि तुझ्या घरच्यांना त्यांचा विरोध असेल तर मी काढीन त्यांची समजूत. मला फक्त पूर्वाचा होकार हवाय. प्लीज अभिदा, मला माझ्या प्रेमाला सिद्ध करण्यासाठी, पूर्वाला पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगण्यासाठी एक संधी द्या. मी तिला खूप सुखात ठेवेन. पैशाची तर कमी नाही, पण प्रेम कधीही कमी पडू देणार नाही. प्लीज. एक सांग, मी तुला मैत्रीला नाही बोलली, पण तरी तू किती करते माझ्यासाठी का? हे बघ, मी जशी वागली ना त्याचा तुला राग आलाय, मला माहितीये. मी तुला कसं समजव? प्लीज समोर ये ना, मी तुला समजवेन. मी खूप तुला आत असं शोधली तर. अम्मा, वच्छे सिंधू, काय झाला? विचार. काय इचारूचा हा ताईच्या? तुझ्या शब्दा खातर हैसरिलय. काय विचारशील त्याचो जाप माका देऊचो लागात. इच्छा जाप देऊचोच लागात. काय चालला या कावेरीच्या अशा वागण्याचा अर्थ काय असा? कावेरी त्या औदशेक शोधता, त्याच्याशी बोलूक बघता. मी स्वतःच्या डोळ्यान बघलय, कानान ऐकलंय. काय चालला या? कावेरीशी मैत्री करू बघता शेवंता. कावेरीक आपल्या जाळ्यात ओढूक बघता. पण मी त्या दोघींची मैत्री होऊ देणार नाही. ते दिवस कावेरी एकटा समुद्रावर गेला नव्हता. ही बया त्याका घेऊन गेली होती. पण मी शेवंताक हैसर बंधनात अडकून ठेवलंय म्हणान ती परत समुद्रावर गेली नाही. आणि माधव कावेरी घेऊन येतो. इंदू, मी शेवंताक कावेरीच्या जवळ येऊ देणार नाही.